या व्हिडिओमध्ये आपण ई आधार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे याबद्दल आपण माहिती घेऊयात। आता ई आधार कार्ड म्हणजे काय, सॉफ्ट कॉपी जी की आपण इंटरनेटच्या द्वारे स्वतः मोबाईलद्वारे तुम्ही काढू शकता। एकही रुपया काही द्यायची आवश्यकता नाही। पण हे कशा पद्धतीने काढायचं, आता वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या गरजासाठी आपण बरेचशा वेळेस ई आधार कार्ड काढत असतो म्हणजे सॉफ्ट कॉपी। परंतु ती सॉफ्ट कॉपी कशा पद्धतीने डाउनलोड करायची हे बरेच जणांना माहिती नाही आहे। या व्हिडिओमध्ये खात्रीलायक पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला ई आधार कार्ड कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप डाउनलोड करायचे आणि सर्वसाधारण व्यक्तीला पण डाउनलोड करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मग अधिक न बोलता आपण डायरेक्ट जाऊयात की मोबाईलच्या स्क्रीनच्या द्वारे मी तुम्हाला हे ई आधार कार्ड अर्थात सॉफ्ट कॉपी डाउनलोड कशी करायची आहे याबद्दल आता सांगणार आहे। जाऊयात आपण मोबाईलच्या स्क्रीनकडे। पहिल्यांदा आपल्याला गुगलमध्ये माय आधार असे टाईप करावे लागेल। बघा मी स्टेप बाय स्टेप संपूर्ण तुम्हाला इथे दाखवणार आहे। माय आधार टाईप केल्याच्या नंतर खाली तुम्हाला माय आधार यावर क्लिक करायचं आहे। मी एकदा संपूर्ण सविस्तर तुम्हाला दाखवतो। माय आधार यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा पुढे कशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो तो पण सांगतो आहे। मोबाईलच्या द्वारे तुम्ही करू शकता, मी जसं करतोय ते पाहून अगदी सोप्या पद्धतीने सांगतो आहे। अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। बघा थोडं वरती आपल्याला याला स्क्रॉल करायचं आहे। 2 नंबरचा जो पर्याय आहे गेट आधार यावर आपल्याला यामधील हे बघा गेट आधार जे आहे बघा दिसतंय तुम्हाला, या गेट आधारमधील जो 3 नंबरचा पर्याय आहे बघा आधार डाउनलोड, तर हेच आधार आपल्याला डाउनलोड करायचं आहे। यालाच ई आधार म्हणजे सॉफ्ट कॉपी आहे ही, जे की आपण ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकतो ज्या कारणासाठी तुम्हाला हवं आहे त्या कारणासाठी। क्लिअर। या डाउनलोड आधार यावर क्लिक करायचं आहे गेट आधारच्या मध्ये 3ऱ्या नंबरच्या पर्यायावर। इथे आपण हे कट करूयात। बघा इथे 4 प्रकारे आपल्याला आधार नंबर डाउनलोड करता येईल, आपला आधार कार्ड डाउनलोड करता येईल आपल्याला। पहिलं तर एक आधार नंबर टाकून आपण स्वतः ते डाउनलोड करू शकतो आधार कार्ड, किंवा एनरोलमेंट आय डी असतो आपल्याला ज्यावेळेस आपण रजिस्टर करीत असतो आधार नंबरसाठी, तो नंबर एनरोलमेंट आय डी पण टाकू शकतो, किंवा व्हर्च्युअल आय डी नंबर पण टाकू शकतो, किंवा एस आय डी नंबर देखील टाकू शकतो। म्हणजे वेगवेगळे 4 पद्धतीने आपण एकंदरीत डाउनलोड करू शकतो आधार कार्ड। त्यानंतर आपल्याला खाली आपला इंटर आधार नंबर म्हणजे आपला आधार नंबर टाकायचा आहे। आता सध्या तरी मी तुर्तास तुम्हाला आधार नंबर यावरच क्लिक करून तुम्हाला आधार नंबरच्या द्वारे आधार कार्ड कसं डाउनलोड करता येईल याबद्दल बोलत आहे। बघा जो 12 अंकी आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आपल्याला। एकदा मी संपूर्ण आधार नंबर टाकून घेत आहे। त्यानंतर कॅप्चा पण आपल्याला टाकायचा आहे। बघा आता हा जो कॅप्चा एकदा 12 अंकी आपला आधार नंबर टाकल्याच्या नंतर वरती जो तुम्हाला दिलेला जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे तुम्हाला, आणि सेंड OTP यावर 2दा आपल्याला क्लिक करावं लागेल जोपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवत होते। कॅप्चा टाकल्याच्या नंतर बघा सेंड OTP यावर एकदा क्लिक करा। आता हे ब्ल्यू झालं, यावर परत एकदा क्लिक करावं लागेल आपल्याला। हां आता आपल्याला OTP आपला रजिस्टर्ड नंबरला गेला बघा। आता इथे एक रजिस्टर्ड नंबरला आपल्याला OTP प्राप्त झालेला आहे। 6 अंकी OTP जो असतो जो आपल्याला हवा आहे सध्या बघा तोच इंटर OTP, त्याच्या खालीच एक पर्याय आपल्याला स्क्रॉल केल्याच्या नंतर दिसेल इंटर OTP। इथे आपल्याला तो 6 अंकी जो आपल्याला रजिस्टर्ड नंबरला आलेला OTP आहे तो इथे टाकायचा आहे। सोपं आहे, अगदी सोपं आहे। आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे अगदी सोपं आहे। 6 अंकी मी इथे OTP टाकला आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनावर शेवटी क्लिक करायचं आहे। त्यानंतर डायरेक्ट तुमचं आधार कार्ड जे आहे डाउनलोड होईल। बघा व्हेरीफाय अँड डाउनलोडवर मी क्लिक केलेलं आहे। बघा इथे स्पष्ट दिलेलं आहे बघा अभिनंदन डाउनलोड झाल्यामुळे, इथे कॉंग्रॅच्युलेशन वगैरे लिहिलं जातं। आणि इथे जे PDF आपल्याला डाउनलोड झालेलं आहे ते कसं ओपन करायचं याबद्दल पण त्यांनी थोडक्यात एक उदाहरण दिलेलं आहे की तुमच्या नावाचे म्हणजे बघा तुमचं आधार कार्ड आहे त्यामुळे तुमच्या नावाचे पहिले 4 कॅपिटल अक्षरे तुम्हाला टाकायचे कॅपिटलमध्ये इंग्रजीमध्ये, आणि त्यानंतर तुमची जन्माचा जो म्हणजे बर्थ इयर जे आहे तर ते टाकायचं, म्हणजे 4 म्हणजे एकूण 8 जे आहे अंकी तुमचा पासवर्ड बनेल बघा प्रत्येकाचा, आणि तोच तुम्ही त्या PDF ला टाकायचा। त्यानंतरच ते PDF जे आहे डाउनलोड झालेलं ते ओपन होईल। एकदा मी तुम्हाला दाखवतो बघा संपूर्ण। हे बघा इथे डाउनलोड याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे इथे दिसत आहे बघा, हे बघा इथे PDF झालेला आहे बघा, इथे आलेला आहे आपल्याला। यावर क्लिक केल्याच्या नंतर हे बघा इथे या पासवर्डमध्ये काय टाकायचं तुम्हाला, पहिले तुमच्या नावाचे म्हणजे तुमचं जे नाव असेल त्याचे 4 पहिले कॅपिटल टाकायचे अल्फाबेट, आणि त्यानंतर तुमचं
बर्थ इयर जे आहे ते टाकायचं, म्हणजे कोणतं जे आहे, म्हणजे 1990 1995 जे काय असेल ते, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही टाकायचं, म्हणजे 4 तुमच्या नावाचे हे कॅपिटल आणि त्यानंतर बर्थचे चार आकडे, 4 डिजिट्स, म्हणजे तुमचे जन्माचं वर्ष. हे बघा अशा प्रकारे डायरेक्ट तुम्हाला मग आधार कार्ड जे आहे तर त्याची ई कॉपी, ज्याला आपण सॉफ्ट कॉपी म्हणतो, ती डायरेक्ट तुम्हाला इथे ओपन होईल. आणि हीच तुम्हाला ज्या कारणासाठी हवी आहे, ज्या कारणासाठी तुम्ही डाउनलोड करताय, तिथे तुम्ही वापरू शकता. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही जर का प्रश्न असेल, याबद्दल काही अडचण असेल, तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देईल. धन्यवाद.